नमस्कार, मी शिवाजी बोलतोय. या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मी स्नेहिल शिवाजी. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन आपण आलेलो आहोत नवी मुंबईमध्ये. मी शिवाजी बोलतोय या कार्यक्रमासाठी. आपल्या आपल्या कुटुंबासाठी लढणारे प्रत्येक शिवाजी आहेत आणि आज नवी मुंबईमध्ये सोयी सुविधा आहेत का, विकसित शहर असा डंका पिटवला जाणारं नवी मुंबई खरंच विकसित आहेत का, इकडचे नागरिक नेमकं काय मागतायत महापालिकेकडे, इकडचे नागरिक जे व्यवस्थेविरोधात लढतायत का, त्यांच्या नेमक्या मागण्या काय, आपण थेट याच नागरिकांकडून जाणून घेऊयात. त्यासाठी आज मी आहे नवी मुंबईतल्या दिघा गावामध्ये. नवी मुंबईमध्ये एक वेल प्लॅन सिटी आहे, जिथं ड्रेनेज लाईन आहे, जिथे वेळेवर पाणी येतं, ज्या शहराला धरण आहे, सगळं व्यवस्थित आहे. खरंच आहे का? नाही, इथे ड्रेनेज लाईनची व्यवस्था झाली पाहिजे. प्लस इथे वेळेवर आम्हाला कामाला जायचं असतं, पण सकाळी पाणी वेळेवर नाही येत आणि त्यामुळे मग पाणी येतं तेव्हा आम्ही संध्याकाळी येतो, पण तेव्हा पाणी गेलेलं असतं. मग आम्ही कामं करणार कधीही. मच्छर होतात भरपूर, कोणी येत नाही साफ करायला. इकडे गटारी पण होत नाही साफ. पानी बराबर नहीं आता है, कचरा पानी आता है, रात से पानी कचरा आ रहा है. आता 2 महिने इलेक्शनच्या पुढे खड्डे भरले गेलेले आहेत. तेही पूर्ण रस्ता झालेला नाही. जिथे जिथे खड्डे आहेत तिथे भरले गेलेले आहेत. रस्त्याचाही व्यवस्थित सोय नाही. पाणी भरते, कचरावाला नीट कचरा काढत नाही ते, आणि एरियात स्वच्छ नाही ते. रात्री कधी यायचं असेल तर लाईटीचा खूप प्रॉब्लेम असतो, अंधार असतो. आणि आता लाईटी लावल्यात ते सुद्धा इलेक्शन पुरती लावल्यात. आमच्यासाठी ग्राउंडच नाही. आमचं जे ग्राउंड होतं ते पण आमचा कब्जा करून घेतला, तर आम्हाला त्याच्यासाठी पटणीमध्ये जावं लागतं. महापालिका खूप श्रीमंत जरी असली तरी लोकांना मात्र समस्या आहेत. काय समस्या आहेत? पाऊस लागलं तरी पण 2-2 फूट पाणी भरतं. आमच्या घरात बघा लहान लहान लेकरं आहेत, आम्ही काय करावं, कसं करावं, तरी पण पाणी असं घाणच येतं. काही लोकांना खूप पाऊस आवडत असतो, काही लोक पावसामध्ये खूप आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटन स्थळांवर जात असतात, परंतु या लोकांना पाऊस आला तर भीती वाटते. अशी अवस्था या महिलांनी व्यक्त केलेली आहे. सोबतच बिस्लेरीचं पाणी विकत घेऊन पिण्याची वेळ नवी मुंबईतल्या या दिघा गावामधल्या रहिवाशांवर आलेली आहे. त्यामुळे याचा प्रशासनानं विचार करायलाच हवा. नवी मुंबई विकसित शहर असा जो दावा केला जातो, तो दावा किती सक्षम आहे? संरक्षण भिंत नसल्यामुळे लोक डेब्रिजचं प्रमाण जास्त या प्रमाणात टाकतात इथं, आणि डेब्रिज टाकल्यामुळे कचऱ्याचं प्रमाण जास्त वाढतं आणि त्या कचऱ्याच्या समस्यामुळे या ठिकाणी डेंग्यू मलेरिया सारखे आजार पण वाढतात. माझ्या पाठीमागे बघता इथे ग्राउंड मैदान आहे. त्या मैदानाच्या आजूबाजूला कुठे शौचालयाची सोय नाही आहे. तसंच इथे पार्किंगची मोठा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला अजून हे रिडेव्हलपमेंटची समस्या आहे. इथे जुन्या झालेल्या आहेत बिल्डिंगी वगैरे सर्व काही. परत सार्वजनिक एखादं शौचालय नाही, तर अशा बऱ्याचशा समस्या आहेत. उद्यानाच्या समस्या आहेत, त्या उद्यानामध्ये बकालपणा आलेला आहे. रस्त्याच्या खूप समस्या आहेत आमच्याकडे, कारण आता गेले वर्षभर आम्ही बघतो की मागच्या मे पासून इथं रस्त्याची अशी दुरावस्था झालेली आहे, आणि सतत काहीतरी काम असल्यामुळे तुम्ही स्वतः डोळ्याने बघा इथं किती धूळ आणि प्रदूषण आहे. या भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांना अनेक समस्या आहेत. पार्किंगची मोठी समस्या आहे. त्यामुळे इकडे जे उमेदवार दिलेले आहेत ते उमेदवार जे त्यांना देखील आमच्या समस्या माहीत नाही असं या ठिकाणी हे सर्वसामान्य लोक म्हणतात. उमेदवाराला देखील प्रभाग माहीत नसावा आणि इकडच्या समस्या माहीत नसाव्या, असं हे विचित्र दृश्य जे आहे ते नवी मुंबईमध्ये पाहायला मिळालंय.